अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते आणि दुसरा दिवस येतो तो धनतेरस, ज्याला काही ठिकाणी धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं। धनतेरस म्हटलं तर महिलांच्या मनात येतं की खरेदी। धनतेरस दिवशी आम्ही हे आणणार आहोत, आम्ही ते आणणार आहोत। तुमच्याकडे ज्या वस्तू नाही आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत, ज्या वस्तू गरजेच्या आहेत आणि ज्या वस्तू मनाला आनंद देऊन जाणार आहेत त्याच वस्तू आणायच्या आहेत। आज मी तुम्हाला त्या वस्तू कोणत्या आणायच्या आहेत तर त्याचबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। यावर्षी धनतेरस 18 ऑक्टोबर 2025ला आला आहे। वार शनिवार आहे। धनतेरसच्या दिवशी प्रदोष आला आहे। हे आता बघा, धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करणं, गुंजभर तरी सोनं आपण खरेदी केलं पाहिजे, चांदी खरेदी केली पाहिजे। ज्यांची आर्थिक परिस्थिती एकदम बक्कळ आहे त्यांनी हिरे मोती खरेदी केले पाहिजे। कोणी घर खरेदी करतं तर कोणी नवीन घरात प्रवेश करतं, तर त्याबरोबर कोणी गाडी खरेदी करतं, कोणी सायकल खरेदी करतं। प्रत्येकजण यथाशक्ती आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार खरेदी करत असतं। पण हो, खरेदी करण्याचा आनंद मात्र प्रत्येकजण लुटत असतो। यावर्षी सोन्या चांदीचा दर आता इतका झालाय ना, इतका सोन्याचा भाव वाढला आहे की तो सर्वसामान्य माणूस एवढं सगळं घेऊ शकत नाही। हां, आपलं महिलांचं असतं ना की आपण आपल्या पण पतींना सांगतो की नाही, मला सोन्याचं हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे। पण धनतेरसला सोनं घेतलं तर अतिशय चांगलं असतं। पण प्रत्येकजण सोनं घेऊ शकतो का? गुंजभर सोनंसुद्धा आपण घेऊ शकतो का? 1 ग्राम घ्यायला गेलं तरी आता 7 ते 8 हजार रुपये लागतात। म्हणजे काही लोक आहेत ते त्या 5 ते 7 हजारमध्ये संपूर्ण दिवाळीचा किराणा आणणार, दिवाळीची साजरी करत असतात। मग ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देणार आहेत त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ज्या गोष्टींचा मान आहे त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नाही। जर खरेदी करू शकत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या सोनं चांदी काय असेल ते तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा पण करायची असते। पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना सांगते तुम्हाला काय घ्यायचं आहे। आणि खरं तर या वस्तू धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या असतात। धनतेरसच्या दिवशी एक वस्त्र खरेदी करावं। वस्त्र म्हणजे काय? स्वतःसाठी कपडे, बायकोसाठी कपडे, तुम्हाला बायकोसाठी साडी। तुम्हाला माहीत आहे का, आजच्या काळातही असे काही घर आहे की धनतेरसच्या दिवशी बायकोला एक तरी साडी, अगदी 200-300ची साडी घेतली जाते। घरातला कर्ता व्यक्ती घेत असतो, कारण जोपर्यंत घरातली कुल स्त्री आनंदी राहत नाही तोपर्यंत तुम्ही सोने चांदी हिरे मोती कितीही खरेदी करा पण तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही। म्हणून तिला आनंदी ठेवा, तिच्यासाठी करणं हे सर्वप्रथम कर्तव्य मानलं जातं। आणि आजकाल महिला कधीही केव्हाही शॉपिंग करतात, तेवढं आपल्याला स्वातंत्र्य आहे। मग या धनतेरसच्या दिवशी तुमच्या घरातील व्यक्ती किंवा बाईला म्हणजे तुमच्या घरातल्या स्त्रीला तुम्ही साडी घेऊ शकत नाही तर आपल्या घरातील देवांना वस्त्र नक्की खरेदी करा। धनतेरसच्या दिवशी एक लाल रंगाचं वस्त्र कुठल्याही बाजारात तुम्हाला हे भेटून जाईल किंवा हे खरेदी करायचं आहे। बाजारात तुम्हाला हे लाल वस्त्र खरेदी करायचं आहे, जे आपल्याला धनतेरसच्या दिवशीसुद्धा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा लागणार आहे। दुसरं, आता हे वस्त्र झालं। दुसरं गजंत लक्ष्मी, म्हणजे ज्याला आपण गजलक्ष्मी असं म्हणतो। अष्टलक्ष्मीपैकी एक लक्ष्मी मानली जाते। तुमच्या घरात जर नसेल तर आवर्जून तुम्ही गजलक्ष्मी खरेदी करू शकता। त्याचबरोबर शंख खरेदी करू शकता। श्रीयंत्र तुम्हाला हवे असेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता। रुद्रयंत्र तुम्ही खरेदी करू शकता। पण हां, जर तुमच्याकडून सेवा होणार असेल, सेवा करणार असाल तर तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करा। उगाच आणून ठेवण्यात अर्थ नाही, आधी सांगते। त्याचबरोबर आपल्याला धनतेरसच्या दिवशी धनाची देवी यांची पूजा करायची असते। आपण पण धनतेरस या दिवशी धन्वंतरी देवाची सुद्धा पूजा करायची असते, जी आरोग्याची देवता मानली जाते आणि धनतेरसच्या दिवशी त्याचं जास्त महत्त्व आहे। म्हणून धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीचा फोटो आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते धनतेरसच्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता। आता ताई, मग या सगळ्या वस्तू धनतेरसच्या दिवशीच करायची का? यातील एक तरी वस्तू तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करा, बाकी तुम्ही आधी खरेदी केल्या तरी चालेल। पण ह्या वस्तू ज्या काय मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला धनतेरसच्या दिवशीच म्हणजे एक तरी वस्तू तुम्ही खरेदी करा। आता धन्वंतरीचा फोटो मी तुम्हाला सांगितले, कारण जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा 14 रत्नांमध्ये धन्वंतरी देवतासुद्धा प्रकट झाली होती। आणि खरं सांगू का, आपलं शरीर ही खूप मोठी संपत्ती आहे आजकालच्या जगात आणि त्याला जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा शरीर चांगलं असेल तर माणूस जगाच्या पाठीवर काहीही करू शकतो।
त्याच्याबरोबर एक मातीची लक्ष्मीची मूर्ती. हो, धनतेरसच्या दिवशी मातीची लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची असते. तुम्ही छोटी घ्या, मोठी घ्या, तुम्हाला जी उपलब्ध आहे ती घ्या. आता बऱ्याच वेळा असं होतं की आमच्याकडे चांदीची लक्ष्मी आहे, मातीची लक्ष्मी आणायची का? बघा, आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो तेव्हा त्या मातीच्या लक्ष्मीला महत्त्व आहे, म्हणून मातीची मूर्ती घ्यायची आहे. लक्ष्मीची मूर्ती घेताना लक्ष्मीची मूर्ती उभी घेऊ नका, ती बसलेली असावी, कमळात बसलेली असेल. मग काही ठिकाणी दिवा धरलेली असते किंवा काही ठिकाणी जो सोन्याचा माठ असतो, पाण्याचा माठ असतो, आपण काय म्हणतो ना त्याला, पैसे प्रवाहित करणारे असते, ज्याला आपण धन म्हणतो. तुम्ही बाजारातून या मूर्ती मिळून जातील ज्या तुम्हाला खरेदी करायचे आहेत. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, धनतेरसच्या दिवशी धने, ज्याला आपण धन म्हणतो, मसाले पदार्थामधलं धन, ते तुम्हाला खरेदी करायचं असतं. आपण ह्याच दिवशी धनेसुद्धा कोणाला द्यायचे नाही. कोणी काही म्हणू देत की आज मी विसरली धने आणायला, मला धने दे, अजिबात द्यायचं नाही आहे. धने माहीत असेल ना, मसाले पदार्थामध्ये वापरले जाणारे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. तर ते धने कोणाला द्यायचे पण नाही. पण हो, तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी धने आवर्जून खरेदी करा. पहिला मान त्या धनाला आहे, कारण धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून पहिला मान त्या धनाचा आहे. म्हणून धने अगदी 5-10 रुपयाचं तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्याच दिवशी तुम्ही धने खरेदी करायचे. भले मग तुम्ही ते आधीमध्ये खरेदी केले तरी चालेल, पण 10 रुपयाचं धने तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायचं आहे. आता काही तुम्ही सांगते की कोणाला धने देऊ नको. मग आमचं दुकान आहे, जेव्हा त्यांना धने देणार आहात त्या स्वरूपात तुम्हाला लक्ष्मी मिळणार आहे. ज्याचा उद्योगधंदा आहे, त्यांचा एक तो व्यवसाय आहे, कारण त्यांच्यामार्फत त्यांना पैसा मिळत आहे. आपण कोणाला धने दिल्यावर घरात कोणी आपल्याला पैसे देणार आहे का? नाही ना. ज्यांचा उद्योगधंदा आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे, त्या करू शकतात, कारण त्याच्या स्वरूपात पैसे मिळणार आहेत. गूळसुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करायचा आहे. आता झाडू याला खूप महत्त्व आहे. ही खरी लक्ष्मी आहे. दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा प्रथम मान आहे. नंतर बघा, आत्ता आपण झालो आहोत. आजकाल आपण झाडू घेतो, बिना डस्टवाला झाडू घेतो, कोणी डस्टवाला झाडू घेतो. मग आपण ही वस्तू विसरून जातो की याला मान आहे. आता याचं नंतर काय करायचं, कसं करायचं ते तुम्हाला सगळं सांगेन. पण धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी आवर्जून खरेदी करा. ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायची आहे. धने, गूळ, ही मातीची लक्ष्मीची मूर्ती आणि झाडू, ज्याला आपण केरसुनी म्हणतो, या गोष्टी तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत. अगदी आता झाडू तर हा 30 रुपयाला मिळून जाईल. मिठाची पुडी लक्ष्मीच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो तेव्हा त्या मिठाच्या पिशवीचं सुद्धा महत्त्व आहे. मिठाची सुद्धा पूजा केली जाते. तर याचं कारण काय, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार व्रतामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा स्वयंपाकात मीठ नव्हतं तेव्हा सगळा स्वयंपाक बेचव लागलेला असतो, पण जेव्हा मिठाचा खडा त्याच्यामध्ये पडतो तेव्हा अन्नाला चव येतं. हे त्या मिठाचे फायदे आहेत. म्हणजे आळ्यानी अन्नाला सुद्धा चव आणण्याचं काम हे मीठ करत असतं, आणि मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. म्हणून तुम्ही जेव्हा हे काही मीठ वापरत असाल, म्हणजे जेही तुम्ही मीठ वापरत असाल ते एक पिशवी तरी तुम्हाला आणायचं आहे. या वस्तू तुम्हाला अगदी 100 रुपयात मिळून जाईल. माता लक्ष्मीला आवडणाऱ्या आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या मातीच्या वस्तूंना सुद्धा महत्त्व आहे. मग त्याच्यामध्ये येतं ते बोळके. काही ठिकाणी याला खण म्हणतात, काही ठिकाणी बोळके म्हणतात, तर काही ठिकाणी लोटकी म्हणतात. 5 लोटकी तुम्हाला लागणार आहेत, कारण या दिवशी धनतेरसला सुद्धा लागतात. आणि आपण दिवाळीत जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो त्या दिवशी सुद्धा ही लोटकीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. कधी धनतेरस दिवशी या ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही त्याची पूजा करू शकता. पण लक्ष्मीची मूर्ती त्याचबरोबर केळसुनी, धने, मीठ या दिवशीच खरेदी करायचे आहे. आता जसं मी तुम्हाला लोटकी सांगितले, बोळके सांगितले, तर हे सुद्धा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचं आहे. धनतेरसच्या दिवशी आपण जेव्हा चिरई खरेदी करतो, म्हणजे केरसुनी खरेदी करतो, त्याच्याबरोबर आपल्याला सूप येतं. तर सूप माहिती असेल ना, गावाकडे आपण जेव्हा बाजरी साफ करतो, ज्वारी साफ करतो, तांदूळ साफ करतो, म्हणजे धान्य पण निवडतो, त्याला सूप म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण जेव्हा केरसुनी घ्यायला जातो त्याच्याबरोबर सूपसुद्धा येतं. ते सुद्धा आधीच्या काळात आणि आत्तासुद्धा वास्तुक शांती जेव्हा करत असतो तेव्हा त्या सूप आहे, ती जी काही आपण मातीची चूल आहे त्या मातीच्या चुलीला सुद्धा महत्त्व आहे. आणि आजही किचन ओट्यावर ते बघितलं जातं, आणि ते खूप मनाला आनंद देणार राहतं आणि प्रसन्न करणार असतं. तुम्हाला पण ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत. पणतीसुद्धा या मातीच्या वस्तूंपैकी ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत, पणतीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्याबरोबर सूप खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे असेल तर खरेदी करायची गरज नाही, नसेल तर तुम्ही घेऊन यायचं आहे. तुमच्या घरात जर मातीची चूल नाही तर आवर्जून ही चूल खरेदी करा. खूप छान वाटतं. अगदी तुम्हाला फार कमीत कमी किमतीमध्ये बाजारात मिळून जाईल, आणि त्याचीसुद्धा तुम्हाला विधिवत अशी पूजा करायची आहे.
या दिवशी मनाला आनंद देऊन जाणारा कुठलाही ग्रंथ तुम्ही खरेदी करू शकता. मग कुठला पण जो तुमच्या घरात नाही आहे ग्रंथ तो तुम्ही घेऊ शकता आणि जो ग्रंथ तुम्ही घेणार आहात तो तुम्ही पठण करणार आहात का तोच आणा, नाहीतर उगाच आणून ठेवू नका. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आनंद मिळते ती गोष्ट घ्या आणि ती वस्तू तुम्हाला खरेदी करायची असते. मग त्याच्यामध्ये हा ग्रंथ आहे, ज्याच्याकडे ग्रंथ नाही आहे तो सुद्धा तुम्ही ग्रंथ आणा. तुम्ही दिवाळीच्या दिवशी त्यांची पूजा करून नंतर तुम्ही त्याचं पठण करू शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. धनतेरसच्या दिवशी धान्याची पूजा केली जाते. सप्तधान्य आणि सप्तधान्य म्हणजे काय, कडधान्य. त्याच्यापैकी एकतरी धान्य तुम्ही तुमच्या घरात आणावं. आता धान्य म्हणजे काय, विविध प्रकारच्या डाळी आहेत. तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, चणा डाळ आहे किंवा चणे आहेत. त्याचबरोबर कुठल्या पण प्रकारची डाळ आहे, ज्वारी बाजरी आहे. आपलं हे धनधान्य शेतामध्ये ते पेरलं जातं आणि त्याचीसुद्धा तुम्हाला या सप्तधान्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते. आणि खरं तर धनतेरस दिवशी हेच खरं धन असतं आणि याची तुम्हाला पूजा करायची असते. तर यातलं कुठला पण तुम्हाला जे शक्य होईल त्यातील एकतरी डाळ एखादी किलो, अर्धा किलो, पावशेर तेवढा आणायचा आहे. आता घरात किराणा भरलेला असणार आहे, कारण आपण दिवाळीची साफसफाई केल्यानंतर तो किराणा भरणार आहे. त्याची डाळ नाही आहे ते तुम्ही अर्धा किलो, पावशेर आणा. त्याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण आता बेसिक गोष्ट सांगते. आता तुम्ही लिस्ट बनवा आणि धन या दिवशी हे सगळ्या वस्तू खरेदी करा. काही लागणार नाही, अगदी 100-200 रुपयामध्ये तुम्हाला या वस्तू मिळून जातील. पण तुम्हाला जो आनंद मिळणार आहे पूजा करताना तो लाख मोलाचा असणार आहे. आम्ही नेहमी सांगत असं की शुद्ध तुपाचा दिवा लावा. शुद्ध तुपाचा दिवा लावा का सांगतो, कारण माता लक्ष्मीला शुद्ध गाईचे तूप प्रिय आहे. मग याचा अर्थ असा आहे की म्हशीचं तूप प्रिय नाही. गाय आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र आहे आणि जो गाईची जे का आपल्याला दूध देते त्याचे आपण तूप बनवतो ते अमृता समान असतं आणि त्याचा पिवळा कलर असतो. बघा, गाईच्या तुपाचा हा पिवळा कलर असतो कारण ते सोन्याचं प्रतीक असतं. ते शुद्ध, तेच प्रतीक असतं. म्हणून ते माता लक्ष्मीला तुम्ही अगदी छोटासा डब्बासुद्धा तुम्ही तूप आणू शकता. ज्या गोष्टी माझ्या मनाला, माझ्या घरात लक्ष्मीला आवडणाऱ्या आहेत त्या मी खरेदी करणार आहेत. त्याच्यामध्ये एक तुपाची डब्बी, तुपाची बाटली, छोटी घ्या, मोठी घ्या, अर्धा किलो घ्या, पावशेर घ्या, चटाकभर घ्या, तुम्ही आणू शकता. त्या दिवशी तुपाचा दिवा लावा. मनाला प्रसन्न करून घेणारे हे काम आहे. बऱ्याच ठिकाणी बघा, बऱ्याच महिला कुंकुमार्चनेची सेवा करतात. ज्या कवड्या आहेत त्याची पूजा करा, गोमती चक्र आहे त्याची पूजा करा, कमळगट्याची मणी आहे किंवा कमळगट्याची माळ आणणार असेल तरीसुद्धा त्याची पूजा करा. ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. कारण बघा, महत्त्व सांगावर का, कारण ते माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ते मनाला आनंद देणार आहे. माता लक्ष्मीला तर लाल कुंज खूप प्रिय आहे. तुम्ही तेही खरेदी करू शकता, त्याची तुम्ही पूजा करू शकता. लवंग आहे. मसाले पदार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जसं कुंचनमध्ये हळकुंड अख्खी ती सुद्धा तुम्ही एक आणू शकता. एक हळकुंड आणा किंवा एक तुम्ही लवंग आणू शकता. दोन लवंग आणा, पावशेर वेलदोडे आणा किंवा अर्धा चटाकभर पावशेरभर वेलदोडे आणा, लवंग आणा. याची सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी, ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्या दिवशी याची सुद्धा पूजा करायची असते. आणि या खऱ्या गोष्टी आहेत. आधी बघा, आपल्या घरात आपण फराळचं वगैरे सगळ्या गोष्टी आत्ता आल्यात की फराळचं वगैरे एवढं सगळं करायचं, फटाके, लायटिंग. आधी काय होतं, आधी पण होत्या पण इतकं त्या लावायचं की कुठलं की लाईटचं सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. एवढं भरभर पण त्या आणा. आणि एकच सांगा वाटतं की दिवाळी प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला वाटत असं की माझ्या घरात ही दिवाळी हवी. तर या दिवाळीच्या कालावधीमध्ये ॲटलिस्ट आपण खरेदी करत असताना जे काही बोळके आपण खरेदी करतो किंवा जे काही लक्ष्मी आपण खरेदी करतो किंवा ती खरेदी करताना तरी भाव करू नका. आपण दिवाळीला खरेदी करत असतो, सोनं चांदी, स्वतःला कपडे घेतो, पण त्यांची पण दिवाळी आहे ना. या वस्तू खरेदी करताना 5-10 रुपयेकडे खरंच बघू नका. बघा, रात्रभर ते लोक दिवसभर लोक ते सामान घेऊन बसतात. त्यांची दिवाळी आहे आणि त्यांनाही तेवढं भरभरून आनंद घेऊ द्या. आपल्याकडून 5-10 रुपयांची मदत समजा त्यांनाही, आणि ही मदत करून सुद्धा त्यांच्या ब्लेसिंग्स आपल्याला मिळणार आहेत आणि आपले पण मन छान होणार. तर ह्या ज्या काही वस्तू होत्या मी तुम्हाला सांगितल्या आत्ता, तर तुम्हाला आवर्जून खरेदी करायचे आहे. आणि धनत्रयोदशी बघा, या सगळ्या वस्तू ॲटलिस्ट धनत्रय आधी जरी आणला असला तरी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ह्यातील एक तरी वस्तू आणायचे. तर ठीक आहे, आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.